अजिबात त्रास होणार नाही. हाताने अगरबत्त्या ओळखतात. मग मशीन काउंट घेते आणि अख्खं पाकिट 25 रुपये. फॅक्टरीला व्हिजिट तर तुम्हाला मी 55% ऑफ देईल. हे सध्याचं आमचं आकर्षण आहे. भरपूर आहे, भरपूर. प्लस डिलिव्हरी फ्री. कस्टमरला ऑर्गॅनिक अगरबत्ती पाहिजे, 10 टन अगरबत्ती एका वेळेला जाते. हे सारे सुगंध मिळतील बघा. तर ते वर्षभर यूजचे असतात आणि ऑर्गॅनिक वर शिफ्ट व्हा. कोई केमिकल्स यूज नहीं किया गया. मी पहिला हा वापरून बघितलाय आणि भरपूर कस्टमर वाढले. तुम्हाला हवा तितका स्टॉक मिळेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आलो आहोत विरारमध्ये. विरारमध्ये येण्याचं कारण म्हणजे फॅक्टरीला व्हिजिट. आज आपण अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी गाईच्या शेणापासून बनलेले ऑर्गॅनिक असे धूप कप आणि अगरबत्ती बनले जातात म्हणजे या फॅक्टरीमध्ये. आणि या ठिकाणून ते विकलेसुद्धा जातात. म्हणजे आपण सिंगल पीसही घेऊ शकतो किंवा बिझनेसच्या दृष्टीने घेऊ शकतो. बिझनेसच्या दृष्टीने सांगायचं झालं तर ह्यांच्याकडून कंटेनर जातात, ते पण एक्सपोर्ट होतात म्हणजे भारताच्या बाहेर किंवा भारतामध्ये. आणि इथे आल्याच्या नंतर मला समजलं की इथे खूप मोठा डिस्काउंट चालू आहे. म्हणजे कसं एकदा बोलतात ना, आपलं नशीबच फळफळलं. तर या ठिकाणी आता आपण धूप कप घेण्यासाठी आलो. म्हणजे मी गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि आताही आलेलो आहे. आणि या अशा गोष्टी आहेत नक्की जे फक्त उत्सव नाही तर आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी आहेत. तर या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे कसं आहे की आपण जी गोष्ट खरेदी करणार आहे ती कशी बनते हे आपल्याला आज इकडे बघायला मिळणार आहे. तर आय होप की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण सर्वात आधी तुम्हाला सांगतो की इथे मी कसं आलो ते. तर यासाठी मी वेस्टर्न रेल्वे पकडली आणि उतरलो मी विरारला. विरारला आल्याच्यानंतर मी ईस्टला बाहेर आलो आणि इथे सर्व रिक्षा स्टँड दिसला. शेअरिंग रिक्षा पकडली आणि फक्त 20 रुपयामध्ये मी आता पोहोचणार आहे चंदनसा रोडवरती असलेल्या SGIL इंडस्ट्रियल पार्कमध्ये. आणि आपण इथून आतमध्ये गेल्यानंतर इथे आपण समोर पाहू शकतो मेघदूत 6 आहे. आणि इथे आपण दुसऱ्या माळ्यावरती चाललो आहे जिचं नाव आहे ध्रुवी इसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर हे बघा, आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरला. या ठिकाणी आपण पाहू शकतो ध्रुवी इसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ॲड्रेस पुन्हा एकदा सांगतो, गाला नंबर 207, बिल्डिंग नंबर 6, मेघदूत B विंग, SGIL इंडस्ट्रियल पार्क, चंदनसा रोड, विरार ईस्ट. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. इथे आधीच बघ एवढा स्टॉक रेडी दिसतोय ते. हां, फेस्टिवल पण तसा आहे ना, सर्वात मोठा फेस्टिवल. तरी बघा आपण इथे आतमध्ये आलो आहोत आणि बघूया आपलं आता कसं काय सगळं होतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वीकडे कामं चालू आहेत. जिथे पाहावं तिथे कामं चालू आहेत. दादा नमस्कार. हां नमस्कार. हां मी बरं आहे, तुम्ही बरे आहेत ना? एकदम हां, ॲक्च्युली मला वाटतं ही माझी दुसरी फेरी असावी. हां, 6 ते 7 महिन्यामध्ये मी दुसऱ्यांदा या ठिकाणी आणि या ठिकाणी यायचं आताचं निमित्त आहे गणेशोत्सव. हां, म्हणजे गणपतीच्या खरेदीसाठी मी या ठिकाणी आलो आहे. तर आता कशी काय तुमची तयारी काय म्हणते? एकदम जोरात चालू. तुम्ही पाहू शकता एक्सपोर्टच्या ऑर्डर कंटिन्यूस चालू आहेत. हां. मागच्या वेळी तुम्ही जे प्रोडक्ट घेऊन गेलात काय तुमचा फीडबॅक होता मला ते सांगा तुम्ही आधी. ॲक्च्युली फीडबॅकबद्दल मी सांगण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मी ते यूज करून मी पुन्हा इकडे आलो. बस म्हणजे तुम्हाला आवडले धूप कप आणि अगरबत्ती. हो नक्की. हां, म्हणजे ते ऑर्गॅनिक होते म्हणून. ऑर्गॅनिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे कसला त्रास होत नाही. हां, तर आता तुमच्याकडे कुठले कुठले तरी प्रोजेक्ट आहेत तरी गणेशोत्सवासाठी या ठिकाणी? हो, आता सध्या आम्ही गणपतीसाठी आहेत ना 16 आणि 19 इंचवाल्या अगरबत्त्या काढल्या ज्या लॉंग ड्युरेशनमध्ये जळतात. ओके. बाप्पाच्या जवळ आपल्याला अगरबत्त्या लागतात हां. मोठ्या अगरबत्त्या त्या 5 फुटापर्यंत अगरबत्त्या आहेत आपल्याकडे. अच्छा. हां, तर ओके. आणि नवीन प्रोडक्ट पण दाखवतो. गाईच्या शेणापासून बनवलेल्या अगरबत्त्या हे सध्याचं आमचं आकर्षण आहे. हां, आणि धूप कप तर तुमच्याकडे आहे. धूपकप आहेतच. आता त्यामध्ये आम्ही सुगंध अजून वाढवलेला आहे. ओके. अजून एक थोडीशी रिक्वेस्ट होते की शॉपिंग तर मी करीनच पण तुमच्या जे फॅक्टरी आहे ज्या ठिकाणी सगळं बनते हां. त्याची छोटीशी टूर भेटली तर जरा बरं होईल. अच्छा, नक्की देऊ आपण तुम्हाला. ठीक आहे चालेल, बघूया आपण. तर आता आपण दादांच्या इकडे संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या इकडे पोहोचलेलो आहे. बरोबर. आणि इथे सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एवढंच बोलेन की थँक्यू. कारण एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही जे घ्यायला आलो आहे ते कसं बनते ते तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर थोडक्यात तुम्ही मला थोड्याशा वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती द्याल ही मी आशा बाळगतो. सांगा कसं काय असेल ते. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय ती युनिक अगरबत्ती हवी तर बघा ही अगरबत्ती मी आता जस्ट ओरिजिनल करून ठेवलेली आहे. ओके. ह्या ऑर्गॅनिक ऑइलमध्ये डिप्ड अगरबत्त्या आहेत. अच्छा. आणि तुम्हाला जर आता सुगंध बघायचा असेल तर मी तुम्हाला एक सुगंध दाखवतो. ताई या अगरबत्ती जरा सांगा मला सुगंध कसा आहे. वाव, खरंच सुंदर आहे. कुठली आहे ती? ही व्हॅनिला फ्रेग्रन्समध्ये अगरबत्ती काढलेली आहे आम्ही. ओके. हां, सुंदर आहे. व्हॅनिला आईस्क्रीम, व्हॅनिला केक, आता अगरबत्ती. मागच्या वेळेला मी व्हॅनिला कॅन्डी काढली होती, आता व्हॅनिला अगरबत्ती काढलेली आहे. हां, कॅन्डी नेली होती. आता मला सांगा ह्याच्यामध्ये तरी किती फ्लेवरचे असतील तरी? ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर. ही व्हॅनिला आहे, ही कस्तुरी आहे, रातराणी आहे, मोगरा आहे, सोनचाफा आहे, परत त्याच्यानंतर रोज आहे सगळ्यांची आवडती, चंदन आहे. हां हां, ही बघा, तुम्ही चंदनाची अगरबत्ती बोलवतात ना?
चंदन बघा. मग आतापर्यंत तू व्हॅनिला बघितलीस आणि चंदन बघितलं, दोघांपैकी तुला जास्त कुठली आवडली? चंदन आहेच, पण मला व्हॅनिला जास्त आवडली. ओके ठीक आहे. म्हणजे इथे दादा हे अगरबत्तीचं सगळं तुम्ही दाखवलं आता, म्हणजे सुकण्याची प्रोसेस चालू आहे ही. हो, आता सध्या वातावरण पाऊस पडतोय, हां. वातावरण सारखं ओलं आहे, हां. त्यामुळे त्या व्यवस्थित सुकल्या पाहिजेत, नाहीतर त्या अगरबत्त्या खराब होण्याची शक्यता असते. ओके. आणि हे बनण्याची प्रोसेस कशी काय असते? जसं सेम आहे, मशीनवर आपण काढतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑर्गॅनिक मटेरियल्स आहे, लाकडाच्या भुशात अगरबत्त्या बनवल्या जातात, कोळशात बनवल्या जातात, पण आपण त्याच्यामध्ये निर्माल्यसुद्धा टाकतो. कस्टमर जसा मला मागतो ओके. तसं त्या पद्धतीने मी अगरबत्ती देतो. अच्छा. आता कस्टमरला ऑर्गॅनिक अगरबत्ती पाहिजे आणि हाताने वळलेली अगरबत्ती पाहिजे, हां. तर मी तुम्हाला ती अगरबत्ती आता दाखवतो. हां. घ्या बघा, आमच्याकडे अशा स्त्रिया आहेत ज्या आहे ना हाताने अगरबत्त्या वळतात, तुम्ही पाहू शकता. हां, मस्त. ही बघा, ही अगरबत्ती अशी हाताने वळली जाते, मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये मसाल्यामध्ये ही अगरबत्ती अशी बुडवली जाते हां. आणि त्यानंतर ही अगरबत्ती अशी बनते. ओके, ही ताई बघा अगरबत्ती आता. छान आहे. भारी आहे तरी. हां. सगळ्या दाखवतील त्या मला आवडतच जाणार आहेत. ह्या अगरबत्तीचं वैशिष्ट्य आहे ना साहेब असं आहे की अगरबत्ती आहे ना जवळजवळ 1.25 तास जळणारच जळणार. हो, अच्छा. पंख्याखाली जर ठेवली तर जपजप जळेल. हां, हां, म्हणून पंखा नसेल तर ही अगरबत्ती आहे ना 1.25 तासपेक्षा जास्त जळेल. 1.25 तास म्हणजे खूप आहे, कारण हो. आपली घरची नॉर्मल साईज वाली आहे ती. हो हो. हां. पण गणपतीमध्ये कसं अगरबत्ती आपण बाप्पाच्या पुढे आहे ना सतत जाळत continue, ठेवतो. हां. म्हणून तुम्हाला ही अगरबत्ती पाहिजे. हां. आलं लक्षात. आणि ऑर्गॅनिक असल्याचा आहे ना परिणाम असा आहे, हळबत्ती झाडाची पावडर नाही, आम्ही पेस्ट वापरतो. अच्छा. मध आणि ही ऑर्गॅनिक ऑइल आहे ना, या 3च गोष्टी टाकून आपण ही अगरबत्ती बनवतो. ओके. म्हणून घरात लहान बाळ ते वयोवृद्ध व्यक्ती अजिबात त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही अगरबत्ती बनवली आहे. हां, त्यासाठीच आम्ही ऑर्गॅनिककडे यावेळेला धाव घेतलेली आहे. हो. आणि ॲक्च्युली हे जी अगरबत्ती बनण्याची प्रोसेस आहे ना, जी म्हणजे हाताने वळण्याची, हो, ही मी फर्स्ट टाइम बघितली. हां, मी पण. हां, म्हणजे फक्त ऐकून होतो की अशा प्रकारे वळली जाते वगैरे, हो. पण इथे अशा प्रकारे काम केलं तुम्ही जाते. फिनिशिंग बघू शकता, अगदी मशीनवर काढल्यासारखी अगरबत्ती आम्ही बनवलेली हां, आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आम्ही त्या पद्धतीने लोकांना आहे ना ट्रेनिंग देतो. हां. आमच्याकडे जवळजवळ 100-1 बायकांचा पूर्ण ग्रुप आहे. हां. हां, आम्ही त्यांना ट्रेन करतो आणि त्यांना अगरबत्ती बनवण्यासाठी देतो. ॲक्च्युली तुमच्या या व्यवसायाच्या माध्यमातून तेवढ्या इतर महिलांना पण तेवढा रोजगार मिळतोय. हो, हो. ही खरंच नक्कीच, चांगली नक्कीच, गोष्ट आहे. नक्कीच. हां, मग आता या साईडला ठेवलं आहे का भरपूर अगरबत्तीचा स्टॉक आहे काय? हो, हा सगळा अगरबत्तीचा स्टॉक जो मी तुम्हाला सांगितलं एक्सपोर्टची ऑर्डर आता चालू आहे. हां. हे त्याचे 7 फ्रेग्रन्स आहेत, ते पॅकेजिंग व्हायचे, ते 15 लाख पाउचेस आहेत टोटल. अच्छा. हो, आणि मागच्या साईडला मशीन चालू ती काय पॅकिंगवाली आहे काय? ती अगरबत्ती या मी तुम्हाला ते पण दाखवतो. मस्त. ही ऑटोमेटेड पॅकिंग मशीन आहे. हां. ह्याच्यात अगरबत्ती टाकली जाते, माणूस तुम्ही पाहतात वरती अगरबत्ती टाकतो. हां. मग मशीन काउंट घेते आणि आपोआप ती पॅकिंग करते आणि मशीनच्या खाली अगरबत्ती पूर्णच्या पूर्ण झालेली असते. वा, सुंदर. ॲक्च्युली मशीनमुळे किती गोष्टी आज तेवढ्या सहज सोयीस्कर सोप्या झालेल्या आहेत. झालेल्या आहेत. हां. हो, हो. म्हणजे कसं आहे की तुम्ही तसं म्हणायला गेलं तर या मशीनच्या जोरावरती तुम्ही मोठे मोठे एक्सपोर्टचे ऑर्डर घेत आहेत तुम्ही. हो, नक्कीच. हां, सुंदर, काय सुंदर. करणार तसं आहे, मशीनचा जो स्पीड आहे माणसाचा स्पीड कुठे मॅच करावा लागतो. हां, बरोबर. आणि बल्कमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला हे करणं भाग आहे. हां, मग आता हे सगळे पिशवीमध्ये पॅकिंग चालले आहेत, ह्याच्यानंतर ते बॉक्समध्ये जाणार काय? त्याच्यानंतर ते बॉक्समध्ये जाणार. मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअल बॉक्स पॅकिंग होऊन एक्सपोर्टला कंटेनर कसा लोड केला जातो. ओके, ठीक आहे. तर आता तुम्ही जी अगरबत्तीवरती बनताना पाहिली होती प्रोसेसमध्ये, ती बनून झाल्यानंतर फायनल पॅकेजिंग माझी गोडाऊनला असते. हां. तुम्ही पाहू शकता इथे येऊन आम्ही ती गोडाऊनला स्टोअर करतो. ओके. आणि त्यानंतर आम्हाला ती अगरबत्ती जसं कंटेनर येईल तसं ती इकडूनच बाहेर माल काढून कंटेनरमध्ये लोड केला जातो. अच्छा, आता जे आपण जे कंटेनर आता पाहिले ते असे कंटेनर आपले तरी कुठपर्यंत जातात तरी? आता जो गेला होता तो UKला गेला होता, पनामा सिटीला. आता नायजेरियाचं वरती परत पुन्हा काम चालू आहे, परत पनामाचं काम चालू आहे, इटलीचा ऑनगोईंग आहे, असं कंटिन्यू चालूच असतं. अच्छा, म्हणजे सगळं इकडून ते चाललेलं आहे, ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी चालल्या ते सगळे त्या ठिकाणी बिझनेससाठी चाललेले आहेत. हो, बिझनेस पर्पज. आणि ते खूप मोठ्या मोठ्या स्टॉकमध्ये जात असतात. 40 फीट हायक्यूब कंटेनर, जवळजवळ 1500 कार्टन माल. वजनात बघायला गेलात तर जवळजवळ 10 टन अगरबत्ती एका वेळेला जाते. बापरे. आता मी तुम्हाला अगरबत्त्या दाखवल्या. आता एक्सपोर्टसाठी आपण जे कोंदूप बनवलेले आहेत हां. ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथे आहेत बघा. हां, भरपूर आहेत, भरपूर. हे बघा, हे बघा. हां, आणि वेगळ्या शेपमध्ये पण एकदम त्रिकोणामध्ये. शेपमध्ये वेगळे आहेत, कलरमध्ये पण वेगळे आहेत. आणि त्याच्यानंतर ही पॅकेजिंग होते आणि पॅकेजिंग झाल्यानंतर फायनल पॅकेजिंग ही अशी असते. हे बघा. ओके. हे सगळंच्या सगळं एक्सपोर्टला जातं. अच्छा. हां. म्हणजे हे इकडलं सगळं प्रोडक्ट आहे तो या ठिकाणी ते पॅकिंग झालं पॅकिंग होणार.
ह्याच्यामध्ये अच्छा. छोटा बॉक्स बनतो आणि तसेच 12 बॉक्स ह्याच्यामध्ये एकत्र येतात आणि आपण हे मास्टर कार्टनमध्ये नंतरला पॅक करतो. हा. आता संध्याकाळपर्यंत हे सगळं भरून जाणार. हां ॲक्च्युली कसं आहे की थँक्यू, तुम्ही थोडक्यामध्ये सगळं आम्हाला टूर केलं एक प्रकारे की कशा प्रकारे बनलं जाते. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया, आमची खरेदी. तर आता आपण बघूया की आम्हाला काय काय आवडते ते. ॲक्च्युली आम्ही प्लॅन करून आलो आहेत म्हणजे अगरबत्ती आणि धूप, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एवढ्या गोष्टी दिसल्या आहेत ना की मला असं वाटते की ही शॉपिंग माझी वाढवणार आहे असं वाटते. हां, अजून एक गोष्ट आहे की आपण सगळं पाहिलं पण मला कुठेच धूप कपचं प्रोडक्शन दिसलं नाही. अच्छा, नाही, मी माफी मागतो त्यासाठी. आतमध्ये आता धूपकपचं काम एवढं की आता तिथे खरंच पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे, ओके. म्हणून मी तुम्हाला तिथे आतमध्ये घेऊन गेलो नाही. नाही 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 ठीक आहे, चालेल. तसं पण मी गेल्या वेळेला बघितलं होतं, पण मी यासाठी विचारलं की जे लोक नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते म्हणून मी तुम्हाला जस्ट विचारलं. मी ठीक आहे, जाऊया आता आपण ते शॉपिंगच्या इकडे. नक्कीच या. ठीक आहे, चला. तर चला आता आपण फायनली आलो आहोत आपल्या मेन मुद्द्यांवरती म्हणजे आपल्या खरेदीवरती. दादा, या वेळेला गणेशोत्सवासाठी काय सर्वात आकर्षक असेल तुमच्याकडे? बरोबर, गणपतीसाठी प्रत्येकाला नवीन काहीतरी हवं असतं, तर यंदा आम्ही आहे ना साम्राणी कपधूप काढलेले आहेत. ओके. हां, हे कपधूप निव्वळ 25 रुपयापासून सुरुवात आहे साहेब. सर्व हे पॅकेट पूर्ण? हे अख्खच्या अख्खं पाकिट 25 रुपये. 25 रुपये. पण कमीत कमी तुम्हाला 1 डझन तरी माल घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे हे घेतले तरी हो. तसं पण आणि 1 डझनची गरज लागणारच लागणारच आहे, आहे. कारण उत्सव एवढा मोठा असा या सगळ्या गोष्टींची गरजही लागतेच. पण 25 रुपयाला भारी आहे. 25 रुपयाला इथे आपण पाहू शकतो एवढे सगळे आहेत. हे पण हो. अच्छा, म्हणजे कलरिंग मध्ये पण आहेत आणि नॉर्मल Yes, कलर पण आहे. sir. सुंदर, म्हणजे तुम्ही पहिलीच ऑफर एकदम दणक्यामध्ये समोर ठेवलेली आहे आणि मेन म्हणजे सर्वांना परवडणारी आहे ती. हो, हो. हा, तर इथे आपण आता पाहू शकतो. आता इथे आपण बाकीचे प्रोडक्ट बघूया. आम्ही गेल्या वर्षी हे 2 घेऊन गेलो होतो. हो हो. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी घेऊन गेलो होतो. हे आपले म्हणजे हे पण आपलं स्वतःच प्रोडक्ट आहे ना जे आपण तिकडे बनवत हे होते? सगळेचे सगळे आपले प्रोडक्ट आहेत. हे गाईच्या शेणापासून बनवलेले ऑर्गॅनिक कपधूप आहेत. ओके. जसं मागच्या वेळेला तुम्हाला मी रॉ मटेरियल काय काय टाकले जातं ह्याच्यात सांगितलं होतं. हा. नागरमोथा, जटामसी, कपूर कचरी, कमळगट्टा पावडर ह्याची आपण मात्रा टाकलेली आहे. हा. म्हणून तुम्हाला त्याचा सुगंध आहे ना नेक्स्ट लेवल मिळतो. हा, आणि या सर्वात महत्वाचं आहे ह्याची प्राइस काय आहे? 150 रुपये त्याची अजूनही किंमत आहे. 150 रुपयाची. आणि ह्याच्या आतमध्ये किती धूपकप असतात? 12. ओके. आता अजून महत्त्वाच्या विषयावरती येतो. बोला. उत्सव येतोय तर ऑफर्स, डिस्काउंट वगैरे काही तुमच्याकडे कसं काय असेल यावर्षी? ठीक आहे, मागच्या वेळेला तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं बाय 1 गेट 1 फ्री. यंदाच्या उत्सवाची ऑफर मी अशी देईन की आमच्याकडे तुम्ही जर फॅक्टरीमध्ये व्हिजिट केलीत तर तुम्हाला मी 55% ऑफ देईन. 55% ऑफ. ओके. हां, आणि जर तुम्ही घर बसल्या हे प्रोडक्ट मागवू इच्छित असाल तर तुम्ही MRPवर जे काही घ्याल त्याच्यावर मी 20% ऑफ देईन प्लस डिलिव्हरी फ्री. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणवरून फायदाच आहे. म्हणजे जर इथे जर आणि ही गोष्ट समजा इकडे फॅक्टरीमध्ये आपल्या सिंगल वस्तू घेण्यासाठी आला तरी पण मिळू शकते ना? हो, अगदी. ओके, म्हणजे आता जरी 150 रुपयाचं असेल आणि एखादा पर्सन या ठिकाणी घेण्यासाठी आला तर ह्याच्यावरती त्याला 55% डिस्काउंट ऑफ मिळेल. आणि समजा तो घर बसल्या मागवत असेल तर त्याला फ्री शिपिंग आणि 20% ऑफ देईन. ओके, म्हणजे चांगलंच आहे. कुठलाही सौदा जरी घेतला तरी तो फायद्याचाच आहे. हो. आणि तुमच्याकडल्या प्रत्येक या सगळ्या गोष्टींवरती सेम अशी ऑफर आहे काय? हो, फक्त ह्या कपधूपवर सोडून. ओके. हा, ह्याच्यावरती ॲक्च्युली ऑफरची गरजच नाही, गरजच एवढी नाहीये. कमी किमतीचं आहे ते. ओके, ठीक आहे. आता आपण म्हणजे तुमच्याकडले धूप पहिले बघूया. हे बाकीचे कसे काय असणार सगळे? हे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा माझा गाईच्या शेणात बनवलेला कपधूप आहे. हा. हे कोळशामध्ये बनवलेले कपधूप आहेत. ओके. आणि हे 3 वेरियंट लाकडाच्या भुशामध्ये बनवलेले आहेत. अच्छा. चांगली, गुगुळ आणि लोबान. हा, म्हणजे 3 प्रकारचे 3 आहेत या ठिकाणी. हो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीमध्ये सर्वांना अगरबत्त्या लागतातच. हा. तर आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. जसं की हे बघा, मार्केटमध्ये मिळणारी ब्राऊन अगरबत्ती आहे, बरोबर. हा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतके सारे सुगंध मिळतील. बघा, वुडीचा आहे, चंदन आहे, मोगरा आहे, केसर चंदन, कस्तुरी, पायनॅपल, वाळा, रोज, साई फ्लोरा, मोगरा. हा. मग अशी हाताने वळलेल्या मसाला अगरबत्त्या दाखवल्या, हा. त्या सुद्धा आहेत. अच्छा, ते हे पॅकेट काय ते? हो. ओके. 12 इंचाच्या फ्लोरा बत्त्या सुद्धा आहेत. हा. आणि त्याच्यानंतर हाताने वळलेल्या 10 इंचाच्या मसाला अगरबत्त्या सुद्धा आहेत. ओके. आता मला सांगा की तुम्ही या सगळ्या अगरबत्त्या दाखवल्या तर ह्यांची प्राइस काय तरी साधारण? प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आम्हाला जे काही सांगाल मी त्याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी डिस्काउंट करून देईन. ओके. आता उदाहरणार्थ समजा केसर चंदन घ्यायची झाली हो. तर हिची काय प्राइस आहे मग? ही 180 रुपये त्याची 200 ग्रामची MRP आहे. आणि इथे आलं तर 55% डिस्काउंट. डिस्काउंट करून मिळेल. घरी राहिलो तर 20% डिस्काउंट आणि फ्री फ्री शिपिंग. शिपिंग चार्जेस. ओके, छान छान छान. तर हे बघा, इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पण या ठिकाणी अगरबत्ती आहेत. आणि या कुठल्या दादा कलरिंगवाल्या? ह्या गणपतीसाठी आपण विशिष्ट आहेत ना, फॅन्सी अगरबत्त्या ज्या बोलतो हा. त्या काढलेल्या आहेत.
ही 1 फुटाची अगरबत्ती साधारण 4.5 तास जळते. बापरे. हो. ही बघा, ही 19 इंचाची अगरबत्ती ह्या कलरमध्ये काढलेल्या आहेत. हां. विशिष्ट सुगंध आहे त्याला एक. ओके. आणि ही जवळजवळ आहे ना 3-3.5 तास ही पण जळते. अच्छा, सुंदर. हो. मस्त. आणि त्याच्यामध्ये इतके रंग काढलेले आहेत आम्ही. हा, रंगीबेरंगी एकदम मस्त वाटते ते हो. एकदम बघायला पण. आणि सध्या तुम्हाला मगाशी जे बाहेरगावी आम्ही एक्सपोर्टला जे कोन्स दाखवले होते हा ते कोन्स सुद्धा आपण यंदा इंट्रोड्यूस करतोय. हा. आणि या कोणची प्राइस काय तरी या पॅकेटची? प्रत्येकाची वेगवेगळी MRP आहे. ओके. तरी हा घ्यायचा झाला तर कसं काय असेल? साधारण 50-60 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. अच्छा, सुंदर. म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युली अशा गोष्टी आहेत ना जे फक्त गणेशोत्सव नाही तर ते वर्षभर यूजच्या असतात. अगदी अगदी हा, सुंदर सुंदर. दैनंदिन वापराच्या वस्तू. हां, तर मला सांगा की तुमच्या इथे आता या इथे स्वामी प्रोडक्टच्या इथे जे डेली यूजसाठी असतात ते लोक पण येतात आणि बिझनेसवाले पण तुमच्याकडे भरपूर येत असेल ना? हो हो ओके. म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे ते सुद्धा तुमच्याकडे संपर्क करू शकतात. हो हो. तर आता जसं तुम्ही सांगितलं अगरबत्त्या झाल्या, कपधूप झाले. आता अजून जे आपल्याला पूजेला साहित्य लागतं जसं वडी कापूर आहे, बरोबर. हां. वडी कापूर मिळेल, मोरा धूप मिळेल, धूप कपर जाळण्यासाठी सिंगापुरी लोबान पावडर मिळेल. ओके. त्यानंतर मागच्या वेळेला तुम्हाला मी ज्या कॅन्डी स्टिक दाखवल्या स्ट्रॉबेरी वगैरे आम्ही स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, कुंभा फ्लोरा, हां. मस्क मेलन, तर त्या वेगवेगळ्या विशिष्ट हे फ्लेवर. दादा किती रुपये होते ते? 50 रुपये. अरे अजून पण तोच अजून रेट पण आहे? 50 रुपयाचाच अरे, ठेवलेला आहे. महागाई झाली पण रेट तोच आहे इथे. हो, हो, अगदी, छान अगदी. छान मस्त होते. आणि हे बघा इथे पाहू शकतो इथे व्हॅनिला, रोज, मस्क मेलन आणि कुंभा फ्लोरा अशा प्रकारचे या ठिकाणी फ्लेवर्स आहेत. धूपस्टिक्स पाहिजेत, बॅम्बुलेस धूपस्टिक, तर तोही प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता 6 फ्रेग्रन्स आहेत आपल्याकडे. लेव्हेंडर, पारिजात, मंगल धूप, हिरवा चाफा, सुखद चंदन आणि पॅशन रोज. ओके. हे तुम्हाला पॅक ऑफ 6 मध्ये अवेलेबल आहेत. अच्छा. त्यानंतर भीमसेनी कापूर आहे शुद्ध, जो तुम्ही खाऊ शकता ऑर्गॅनिक. हो, भीमसेनी कापूर हा शुद्ध असतो, आयुर्वेदिक असतो. गणपतीसाठी लागणारं हळद कुंकू पिंजर आहे, चंदन पावडर. त्यानंतर आपल्याला आहे ना म्हणजे वाती लागतात. कापसाच्या वाती आहेत आपल्याकडे. त्या लांबलचक वातीसुद्धा आहेत. जानवं जे घेतात कापसाचं गणपतीला ते आहे. आणि आम्ही एक नवीन प्रकार इंट्रोड्यूस केलेला आहे, या किचेन्स. काय दिसते नवीन? या गाईच्या शेणापासून बनवलेल्या किचेन्स आहेत. शेणापासून? हो. आता हळूहळू प्लास्टिकला बाय बाय करा आणि ऑर्गॅनिकवर शिफ्ट व्हा. सुंदर आहे. गाईच्या शेणापासून. यात हे 3 हे त्यामध्ये हे 3 प्रकार आहेत. अच्छा. हां, तुम्ही पाहू शकता. त्या घी वाती आहेत. आपल्या रोजच्या वापरासाठी घी वाती ज्या आहेत त्या घी वाती आहेत, छोटा आणि मोठा पाऊचमध्ये. आणि हे बघा, हे लोबान ब्रिक्स बघा ह्या. अच्छा. हां, या 1-1 किलोच्या वीट आहेत. ही भारी आहे. हो. ही कुठली वाली आहे? ही 1 किलोची लोबान वीटच आहे, पण त्याचा सुगंध अप्रतिम आहे. हे आपण एक्सपोर्टला पाठवतो. अच्छा. हो, म्हणून त्याचा तुम्हाला सुगंध आहे ना तो अप्रतिम आला. आणि ही वाली? ही सुद्धा तीच आहे, फक्त त्याचा प्रकार आणि सुगंध थोडासा वेगळा आहे. तुम्ही चेक करू शकता. हा मला आवडला जास्त. हो. ठीक आहे. ॲक्च्युली तुमच्याकडे बघतोय ना तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या ऑर्गॅनिकच आहेत. हो. तर आजच्या या सगळ्या बाहेरच्या दुनियेपेक्षा या ऑर्गॅनिकमध्ये जाण्याचं तुमच्याकडनं सगळं मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हो, मी तुम्हाला सांगतो त्यामागचं कारण म्हणजे काय ते. जसं आता तुम्ही मला विचारत होता की आम्हाला ही कल्पना कशी सुरू आणि आम्ही उत्सुक कसे झालो की ऑर्गॅनिकवर आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे, लोकांना केमिकलपासून कसं फ्री करायचं आहे. त्यासाठी आम्ही जी काही ऑर्गॅनिक रेंज आणलेली आहे त्यामागचा विचार आता आमचे बिझनेस हेड HOD आहेत ना ते तुम्हाला सांगतील. हरे कृष्णा. हरे कृष्ण सर. तर हे तुमचे जे आहेत ते सगळे कुठले दादा प्रोडक्ट आहे ते? हे गाईच्या शेणापासून बनवलेलं ऑर्गॅनिक अगरबत्ती. ओके. आणि ह्याच्याबद्दल आता हे दादा माहिती देणार आहेत. हां दादा बोला. ये जो ऑर्गेनिक प्रोडक्ट के बारे में हम बात कर रहे हैं, मैं इसके बारे में ज़्यादा कुछ नहीं बोलना चाहूँगा, बस शॉर्ट में बताना चाहूँगा. ये एक ऐसा प्रोडक्ट है जो कि गौ माता से, काउडंग से बनती है, जो जहाँ पर आपको दिखाना भी चाहूँगा. ये जो प्रोडक्ट दिख रहे हैं गौ माता की सेवा के लिए बन रहे हैं, जो कि हम लोग कुछ रूरल एरिया का वोमेन एम्पावरिंग के लिए उन्हीं का द्वारा प्रोडक्ट बनाते हैं. Okay. और इस प्रोडक्ट को सपोर्ट सिस्टम होता है एक गौ माता के लिए, जो गौ माता गाँव में देसी गाय बोला जाता है. हाँ. उनके लिए सपोर्ट सिस्टम बना रहे हैं. ये एक बहुत बड़ा मिशन में काम कर रहे हैं, तो जहाँ पर कि प्रकृति की तरफ हमें जाना है. हां. ओके. तर दादांनी अशा प्रकारे माहिती दिली की ह्या सगळे जे गाईच्या शेणापासून जे सगळे प्रोडक्ट बनत आहेत त्याचा फायदा काय असणार आहे आणि ते कशामुळे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ते. हाँ, अभी बताते हैं. हां. ये 100% शुद्ध गाय गोबर से बना हुआ है.
कि आप सिर्फ ऑफिस में नहीं या मंदिर में नहीं, आप कोई भी जगह में उसको आप घर पे जला सकते हैं। हाँ। जहाँ पर कोई धुआं आपको कोई हानिकारक नहीं है, नो केमिकल्स, कोई केमिकल्स यूज नहीं किया गया, इको फ्रेंडली है और 100% शुद्ध ऑर्गेनिक चीज़ों से ही बनाया गया है, जहाँ पर आपको शुद्ध वातावरण पॉजिटिविटी क्रिएट एनर्जी देता है। ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर दादा मला सांगा की आता समजा कोणाला जर या ठिकाणी यायचं असेल तर इकडला टायमिंग काय आहे फॅक्टरीचा? फॅक्टरीचं आमचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6. ओके. ऑफिस व्हिजिट्स करायची असेल तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये तुम्ही आम्हाला भेटू शकता. अच्छा, आणि दररोज सुरू असते काय? हो, आता सीझन आहे म्हणून दररोज सुरू असते, नाहीतर सोमवार ते शनिवारच फॅक्टरी सुरू असते, रविवारी बंद असते. ओके. आणि तुम्ही आता मगाशी डिलिव्हरीबद्दल बोललात की डिलिव्हरी फ्री वगैरे जे पण काय आहे ते, तर डिलिव्हरी आपण तरी कुठपर्यंत देऊ शकतो? पॅन इंडिया डिलिव्हरी होऊन जाईल, ओके. काळजी नसावी. अच्छा, ठीक आहे. तरी पण जर कोणाला काही कन्फ्युजन, काही क्वेरी वगैरे असेल तर दिलेल्या नंबरवरती ते लोक तुम्हाला संपर्क करतील. हो हो, संपर्क करा. फक्त एक रिक्वेस्ट आहे की अपरात्री फोन करू नका. हां, नाही नाही नाही, म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये संपर्क करा. हो, म्हणजे ऑफिशियल टाईममध्ये तुम्ही फोन करा, आम्ही तुम्हाला प्रतिसाद नक्की हां, देणार. नाही, जर नक्की. काही कारणास्तव प्रतिसाद देऊ शकलो नाही, व्हॉट्सअपला फक्त हाय करा, आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू. ठीक आहे दादा. अजून एक गोष्ट की कसं आहे की प्रत्येकाला विरारला येणं शक्य नाही आहे, बरोबर. किंवा कसं शक्य नसलं तरी समजा एखाद्याच्या घराच्या जवळ अजून ती गोष्ट असेल तर त्याला तेवढा अजून टाईमही वाचतो. नक्कीच. तर समजा कोणाला समजा तुमच्या इकडे व्हिजिट करायचं असेल तर ह्याच्यासाठी दुसरा ऑप्शन काही आहे का अजून? नक्कीच आहेत. आता जस्ट न्यूली ठाण्यामध्ये आणि अलिबागमध्ये आहे ना आपलं फॅक्टरी आउटलेट ओपन झाले, म्हणजे माझे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. ओके. तर मी तुम्हाला पाहिजे त्यांचेही ॲड्रेस देतो. हां. जे ठाण्यामधले माझे ग्राहक वर्ग आहेत त्यांनी तिकडनं शॉपिंग केली तर आम्हाला आनंदच आहे. हां. अलिबागवाले आहेत त्यांनी तिकडनं शॉपिंग करा. असे आपले आता प्रत्येक ठिकाणी यातनं नवीन फॅक्टरी आउटलेट्स ओपन होत जात आहेत. ओके. ते सरप्राईज मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच देईन. ओके, म्हणजे हे चांगलं झालं की ॲक्च्युली आपण विरार म्हणजे वेस्टर्न लाईनला आहेत. जर सेंट्रलला कोण असेल तर त्यांनी ठाण्याला व्हिजिट करा. येस सर. रायगड किंवा अलिबाग साईडचे असेल त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट करा. येस हे पण चांगला पर्याय आता आहे. कोकणामध्ये सुद्धा आपली नवीन फॅक्टरी आउटलेट ओपन होते लवकरच. कोकणामध्ये जास्त गरजेची आहे. हो, आपल्या चाकरमान्यांसाठी करतोय आपण. हां, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर आपल्यासोबत या ताई आहे. ताई नमस्कार. नमस्कार. हां, नाव का तुमचं? रुपाली अनिल जाधव. अच्छा, इथे रुपाली ताई आहेत. मला सांगा की तुम्ही खरेदीसाठी आलेत, मग तुमच्या घरच्या खरेदीसाठी आहे की तुम्ही बिझनेससाठी घेऊन चाललेत? बिझनेससाठी घेऊन जातो. हां, कारण तुम्ही सर्व बॉक्स वगैरे हो भरतात हो म्हणून. हो, हे आत्ताच सगळं बघितलं आम्ही प्रोडक्ट आणि लगेच आम्ही घेतलं. हां, मग तुम्ही ॲक्च्युली ही सगळी क्वालिटी पहिली तुम्ही टेस्ट करून झालेली आहेत हो काय? हो हो, सगळं आम्ही चेक केलेलं आहे. ओके, म्हणजे आज तुम्ही सर्व. आम्ही घरी पहिला हा वापरून बघितलाय आणि नंतर इथं घ्यायला आलेलो. हां, ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि तुमच्या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. तर आता या ठिकाणी दादांनी सगळी माहिती पण दिली, सगळे प्रोडक्ट पण दाखवले, यूज सांगितला, पैसे सांगितले, सगळ्या गोष्टी केल्या. आता ज्या गोष्टीसाठी आपण आलो ती गोष्ट इथे खरेदी करण्याची वेळ आलेली आहे. आता सांग मला तू काय काय घ्यायचं, तुझा प्लॅन आता झालेला आहे. मेन ही स्वामी. ओके, तिथं आपण गेल्या वर्षी पण घेतली होती ना, हा, म्हणजे एवढी आवडली तुला? हा. आणि हा जो हे केसर आणि कस्तुरी. ओके. अच्छा. हां, आणि हे तूप कप. कुठले वाले? हा घेऊया ना, हा वाला, हा पण घेऊया. हां, तो पण चांगला होता. हा, मग आता याची एवढं झालं. आता बाकीचं बघ, हे वाला काय घेतोयस का? बघूया. आणि त्याचं क्वांटिटीचं काय? ते मग नंतर ठरवूया. ठीक आहे, म्हणजे अजून ठरवायचंच बाकी आहे. हा, मग आता हे एवढं तुझं सांगितलं ना मी, क्वांटिटी नंतर सांगते. म्हणून मी तुला शॉपिंगला कुठे नेत नाही. कधीच विचार संपत नाही, कधीच विचार संपत नाही. आम्ही तर सांगू सर्वच घेऊन जा. आता समजा यांनी समजा उदाहरणार्थ 10 समजा धूप कपचे पॅकेट घेतले ना, घरी जाऊन बोलणार अरे अजून 5 घेतले पाहिजे होते रे, असं आहे ते. हां, ते यांच्यावर शॉपिंग जाणं म्हणजे कठीण गोष्ट असते. खरंय खरंय. ठीक आहे, ठीक आहे, चल बघ लवकर कसं काय घ्यायचं आहे ते. दादा ते ती स्वामीवाल्या 4 द्या. ओके, हा. या. आणि हा यातले ती कस्तुरी आणि कुठली केसर केसरचंदन हा, हवी होती ते तुम्हाला. कस्तुरीच्या 3 घेऊन त्या बरं. 3 द्या दोघातल्या. ओके. आणि ते धूप कप मधले ते 2 द्या. हां, आणि ते तो बघा, हवा. हां. हां, आणि आणि काय हवंय? बस आणि झालं काय? तसं. ते ठीक आहे. कोनवाले घेऊया का? ते ग्रीनवाले ना? हां, ठीक आहे. त्यातले. ते 4-5 पॅकेट आहेत, तसं पण ते छोट्यावालंच आहे ते. देऊया, देऊया. मला सांगा की समजा तो इकडे जर ध्रुवी इसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जर कोणी जर डायरेक्ट आलं तर त्याला डायरेक्ट स्टॉक जो पाहिजे तो मिळून जाईल ना या ठिकाणी? तुम्हाला हवा तितका स्टॉक मिळेल. तुम्हाला दुकानात अगदी सेल करायचा असेल तितका टनाटनाचंही सांगत आम्ही तुम्हाला तेही द्यायला तयार आहोत. ओके. तेवढी क्वांटिटी रेडी आहे. हां, आणि समजा सिंगलसाठी समजा आला, समजा एखादा हा एकच पॅकेट घ्यायला आला हां. तरी तुम्ही या ठिकाणी त्याला ते प्रोव्हाइड करू शकतात. जसं मी मगाशी सांगितलं 55% डिस्काउंटवर तुम्हाला देईन. हां, ते तर विसरलोच. अजून एक गोष्ट, आता गणपती अजून आलेले नाही आहे, म्हणजे 1.25 महिन्यावरती गणपती आहे. बरोबर. पण वरती ती दिवाळीची गोष्ट दिसते. हां,
तर ते असं आहे की आपली आहे ना कॉर्पोरेट गिफ्टिंग्स पण जातात. अच्छा. तर आम्ही आत्तापासून आमची ती पण तयारी सुरू झालेली आहे. हां. एक हे बघा, हे असं कंपनीचं नाव येतं आपल्या हां. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही टाकायचं असेल आम्ही ते कस्टमाइज करून देतो. हा पूर्ण गिफ्ट बॉक्स तुम्हाला रेडी होऊन जातो. सुंदर आहे गिफ्ट बॉक्स. आणि हा असं म्हणजे गिफ्ट बॉक्स कुठल्या कंपनीकडनं भेटल्यावर पण खुशच होणार आहेत ते, कारण रोजच्या वापराच्या गोष्टी आहेत. तुम्हाला आतमध्ये आम्ही पाहिजे तसं कस्टमाइज करून देऊ. कॅडबरीची आठवण आली याच्यामध्ये. मग मी तुम्हाला चॉकलेट आणि व्हॅनिलाची स्टिक टाकून देईन ना. हा. खाऊ नका पण सुगंध घेत राहा. सुंदर सुंदर, ही आयडिया मला आवडली. पण कसं हे तुम्ही करू शकतात कारण की तुमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे. हो, आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. हां. अगरबत्ती, धूप कप, धूप स्टिक, तुम्ही आता जे काही प्रोडक्ट्स बनवलात पाहिले आतमध्ये हां. ते आपण स्वतः बनवतो इथे. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. ते फक्त पॅक करा फक्त बस. हो, धन्यवाद. तर हे बघा, इथे आता धनश्रीने सगळं जे चॉईस केलेलं ते सगळे या ठिकाणी आता भरत आहेत. आणि हे दादा आणि या मावशी हे दोघं पण गेल्या वेळेला आलं तर तुम्ही दोघं पण होते ना? हां, मला वाटतं तुम्ही ते धूपचं कपचं पॅकिंगच्या इकडे होते. तुम्ही ते किती वर्षापासून तरी काम करत? कंपनी स्टार्ट झाली त्यापासूनच आम्ही येतो. अच्छा, स्टार्टपासून. तुम्हाला कसं वाटतं मग इकडे? खूप छान वाटतं इकडे. आणि आता एवढे कस्टमर आमच्याकडे झालेले आहेत ना, की आम्हाला आता स्वतःला टाइम भेटत नाही. अरे बापरे. एवढे कस्टमर नवीन नवीन येतात. हां, म्हणजे बिझनेस म्हणा किंवा घरच्या वापरासाठी. त्याच्यासाठी भरपूर कस्टमर वाढले. हां, चांगली गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती विरारमधील फॅक्टरीमध्ये, म्हणजे ज्याचं नाव आहे ध्रुवी इसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याच्या अंतर्गत स्वामी हा ब्रँड आहे. तर स्वामी या ब्रँडतर्फे या ठिकाणी सगळ्या वस्तू बनवल्या जातात. म्हणजे धूप कप असतील, अगरबत्ती असेल किंवा इतर सगळ्या पूजेच्या रिलेटेड वस्तू या ठिकाणी आपण सिंगल प्रोडक्ट पण घेऊ शकतो किंवा भरपूर क्वांटिटीमध्ये पण घेऊ शकतो. भरपूर क्वांटिटी म्हणजे अक्षरशः या ठिकाणून कंटेनर हे जातात. म्हणजे आपण विचार करू शकतो केवढ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी सगळं बनवलं जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरी व्हिजिट पण केली होती, म्हणजे यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आपण फॅक्टरी व्हिजिट पण केली. आणि सगळे प्रोडक्ट यांच्याकडे जेवढे आहेत त्या सगळ्यांची आपण माहिती पण दिली. तर शॉपिंग पण. हां, शॉपिंगच्या बेतनेच आम्ही आलो होतो आणि एवढं सगळं काही नाही काय घेतलं आणि आता मी या ठिकाणावरून निघतो आहे. इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला डायरेक्ट 55% डिस्काउंट मिळणार. आणि जर तुम्ही घर बसल्या मागवलं तर तुम्हाला 20% डिस्काउंट आणि फ्री शिपिंग मिळणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही व्यवहार माध्यमातून गेलात ना तरी ते तुमच्याच फायद्याचं आहे. आणि इकडलं सांगायचं म्हणजे ऑर्गॅनिक आहे, म्हणजे गाईच्या शेणापासून सगळे बनवलेले प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात. आणि भरपूर लोक हे घेऊन स्वतःचा बिझनेसही करतात. तर तुम्हालाही बिझनेस करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीही क्वेरी असेल तरी तुम्ही संपर्क करू शकतात. या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती दिली. आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. त्यावेळेला कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.